कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला बादच्या सरकारांच्या बर्थडेची तयारी करायची आहे। काय काय झालं? अरे हळू अमोल, हळू अमोल, हळू हळू पडशील। मोना ऐक की, मोना काय हो? अमोलचा बर्थडे इथं करायचा का खाली करायचा? अहो ते सगळं सोडा, मला रील बनवायची। हे घ्या। आत्ता? हो आत्ता। तुम्ही गाणं लावा, मी डान्स करेन। जरा थांब, अमोल खाली गेलाय, आत्ता येईल। आम्हाला बर्थडेची तयारी करायची। अहो काय हो, एवढं काय कौतुक ते अमोलचं? मोना असं काय करते? त्याचा पहिला बर्थडे आहे ना? पहिला? अगं म्हणजे आपल्या सोबत पहिला, म्हणजे जंगी तर झालाच पाहिजे की। हो कलेक्टर आहे तिची आई, तिने मनात आणलं ना तर जिल्ह्यातून मोठे मोठे लोक येतील, डेकोरेशन साठी, जेवणासाठी, सगळ्यासाठी, आणि तेही फुकट। मोना आत्ता माझ्यापाशी म्हणलीस, पण परत असलं बोलू नको। दीदी कधीच असलं काय करणार नाही, आणि फुकट तर स्वप्नात पण नाही, कळलं का? मग ठीक आहे, पैसे देऊन बोलवा म्हणाव। अगं पण आपल्या अमोलचा बर्थडे आहे ना, आपण करूया की सगळं। तर एवढं सगळं असताना फुकट कोण राबणार? मोना अगं सगळंच मोजायचं नसतं ग, फुकट आणि विकत मध्ये तर अजिबातच नाही। वाह, यावर नक्की रील बनवे ना मी। पण हे घ्या, आता व्हिडिओ काढा, हे घ्या पटकन घ्या। अरे बाळा, पण आता त्यांना काम आहे, तू नंतर ये। मोना थांब जरा, अमोल मोना थांब। मोना काय अगं, मला त्याला विचारायचं होतं काय गिफ्ट पाहिजे, एकतर तो काही सांगत नाही। गिफ्ट? गिफ्ट कशाला? सरप्राईज म्हणून ग मोना। काय नको हा सरप्राईज विप्राईज। काय गिफ्ट देऊ काय कळना, खेळणी, बुक्स। बुक्सचा तर ढीग लागलाय, ढीग। आणि कधी कधी एक बुक तर 1000 रुपयाचं येतं, बुक्स वाले। खरं तर त्याला बाबा पाहिजे। हा, बाबा काय असे दुकानमध्ये मिळतात का? तू काय बोलती, तुला तरी कळतंय का? ओ मग काय तर, त्याला बाबा पाहिजे तर त्याच्या आईने विचार केला पाहिजे ना, आपण काय करणार त्यात? मोना अगं काय करता येतंय का, आपण पण बघितलं पाहिजे की। काय हो तुम्ही, अवघड आहे बाबा तुमचं। त्या इकडे माझी मी बनवते रील। आप्या, आज काय विशेष? फिरणी? अहो ते अमोलने मित्रांना सांगून ठेवलंय, माझ्या बर्थडेला माझे बाबा खूप मोठं गिफ्ट देणार आहेत मला। काय सांगतेस? मला म्हणाला बाबा येतील का बर्थडेला? मी हो म्हणाले। हो? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई अहो थांबा की, हे बघा मी तुमचा राग समजू शकते, मी बोलायला आली आहे खरंच। आत बसून बोलूया का? हा, आत बसून काय बोलणार आहेस तू? आणि बोलण्यासारखं राहिलंच काय ग आता? ताई असं काय करताय? तुम्ही असं तोडून तू टाकलंस अपर्णा, गेलीस ती गेलीसच। भांडण तुझं भाऊजींचं झालेलं ना, मग आमच्याशी का अशी वागलीस? मामनजी, अगं मामनजींनी किती जीव लावलेला तुला, तू साधी चौकशी सुद्धा केली नाहीस त्यांची। आणि ह्यांना सर म्हणून लय गुळ लावायचेस ना घरी असताना, बोललीस एकदा तरी त्यांच्याशी? मी काय बोलायला पाहिजे होतं? अर्जुनने माझ्याकडनं वचन घेतलं होतं, कोणाशी कसला संबंध ठेवायचा नाही म्हणून मग मी अपर्णा, तू अजून पण तशीच आहेस ग। तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, पण तुझ्या सोयीने। ताई असं नाही, तुम्ही ऐकून तरी घ्या। मला काही एक ऐकायचं नाही तुझं, जातो इथून। तुम्ही घरात नाही घेणार का मला? अजिबातच नाही, जातो इथून। ताई अमोलचं तर नाव सुद्धा काढू नकोस माझ्या समोर। तू ना फक्त बोलायचं म्हणून बोलत होतीस। काय बोलत होतीस ग तू? मोठी आई, मोठे बाबा, काय झालं ग त्याचं? हा, काय झालं त्याचं? मी पण सांभाळले ना अमोलला। अगं एवढ्या वर्षात कदा चेहरा नाही बघितला त्याचा, का त्याचा आवाज नाही कानावर पडला? ताई मी कसं बोलायला पाहिजे होता?
अर्जुनने सांगितलं होतं आणि त्यानंतरही जर मी फोन लावून दिला असता, भेटायला घेऊन आले असते, तर तो चिडला होता. तुम्हालाही माहिती तो किती चिडला होता. हे बघा, या सगळ्याचा ना मला उगाच त्रास होतोय. मी शिक्षा भोगते काही चुकी नसताना. तू जर हे भाऊजींना आधीच सांगितलं असतं ना तर यातलं काहीच झालं नसतं. अपर्णा ताई, जर अर्जुनला तेव्हाच कळलं असतं ना तर तेव्हाच घर सोडून निघून गेला असता तो. हो, पण असे एकटे नसते ना पडले. आज अमोल असता त्यांच्याबरोबर. तू नव्हतीस ग इथं बघायला. आम्ही बघितली त्यांची अवस्था. भाऊजी कशा कशातनं गेलेत ना ते तुला सांगून पण नाही कळणार. या बाबतीत अर्जुन नशीबवान. किमान त्याची अवस्था बघायला तुम्ही होतात तरी. बघ, तू अजून पण मान्य करू नकोस. काय मान्य करू ताई मी? वचन अर्जुनने घेतलं होतं ना. 7 वर्ष मी पण अर्जुन पासून लांब आहे. एकटीने अमोलला सांभाळले ताई मी. रोज वाटायचं मला अर्जुन आत्ता येईल, नंतर येईल. अमोलला जवळ गेला आणि सांगेल मला, आप्पे सोड आता, मागे जे काही झालं ना ते सगळं सोड. आता मी म्हणते तुला, दे सगळं सोडून. म्हणजे तू परत येशील ही आशा आम्ही मागच सोडून दिली होती. तू काय ग अमोलला घेऊन मार्गाला लागलीस. पण भाऊजी अजून तिथंच अडकले. ताई, मी मार्गाला लागले असते तर इथे नसते आले. हो नाही, योगायोगानं तुझी इथं बदली झाली ना म्हणून तुला यावंसं वाटलं. पण अपर्णा, सगळ्याच गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार नाहीत. ताई, मी म्हणतच नाहीये माझ्या मनाप्रमाणे व्हावं. मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्या. बाबा आहेत का? अपर्णा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय गे पारू, तुला वहिनींना सांगितलंय ना, दिली आहे ना शिक्षा की बंगल्यात यायचं नाही. हे का करतेस मग? आता जर हे वहिनींनी बघितलं ना, इतक्या रागवतील तुझ्यावर. तुझं काही खरंच नाही आता बघ. आणि घे आता. वहिनी, हे बघा हिने काय केलंय. मी नाही, हिने. पारू, छान काढलीस रांगोळी. आजपासून तुझी शिक्षा संपली. तू आत येऊ शकतेस. एक मिनिट वहिनी, एक मिनिट. म्हणजे बघा, आता पारूची शिक्षा संपली म्हणजे माझी पण संपली ना. तुम्हीच तर म्हणता सगळ्यांना नियम सारखे ना. ठीक आहे दामिनी, तुझी पण शिक्षा आजपासून संपली. पण एक लक्षात ठेव, यापुढे हे असलं काहीही करायचं नाही. हे शेवटचं. पहिले कपडे बदलते. संजना, सायली, सायली, मी आले. संजना, मी आले. मी पुन्हा गावावर आले. ताई, ताई पाया पडते. मी पुन्हा गावावर आले. सावित्री, मी आले. पुन्हा गावावर आले.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रीतम, हो मग तू मला फोन करशील आणि मी येणार नाही असं होईल का? तू खरंच आलीयस? ऍक्च्युली मी ना तुला गावी घेऊन जायला आली. येशील ना माझ्यासोबत? आता लगेच? का नाही येणार आहेस का? ठीक आहे, नको येऊस. अगं ऐक ना अगं. प्रीतम सर, प्रीतम सर. ती बाबा स्वप्न होत. आणि हे पारू, तू ना नेहमी चुकीच्या वेळेला येतेस हा. जरा लेट आली असतं काय झालं असतं? काय झालं असतं? अन असं कसलं सपन बघत होता तुम्ही? ती आलेली स्वप्नात. कोण होती? अच्छा, दिशा मॅडम का? शी, ती दिशा स्वप्नात आली तर खाडकन जागोईन मी. मग कोण आलं होतं? ती मॅडमचा नंबर काय? ती वाली. प्रीतम सर, डोकं फिरलंय का तुमचं? मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, तुमचा आणि दिशा मॅडमचा साखरपुडा झालाय. तुमचं आता त्यांच्या बरोबर लगीन होणार आहे, विसरलात का तुम्ही? हे बघा, त्या मॅडमचं खून डोक्यातनं काढून टाका. विचार सुद्धा नको त्यो. हो, देवी यांना समजलं तर त्या कशा नाराज होतील याचा विचार केला आहे का तुम्ही? त्यांना वाईट वाटेल, त्यांना त्रास होईल असं अजिबात वागायचं नाही. आपण आता कुठल्या संकटातनं बाहेर आलोय, विसरलात का? हे बघा, त्या मॅडमचं खून डोक्यातनं बाहेर काढा म्हणजे काढा. अरे थांब, काय खूळ वगैरे नाही येते. दिस इज लव्ह, इश्क, प्यार, मोहब्बत, लव्ह, यू नो. यस, बस बसा, कळलं मला. आणि काय हो प्रीतम सर, तुम्ही मला म्हणलं होतात ना, किती तुमच्या नशिबात असेल तर सारखे सारखे तुमच्या समोर येईल. आली का? ती नाही आली, पण तिचा नंबर मिळाला. मला तिचा. स्वतःहून दिला? रिझल्ट महत्वाचा भारू, आधीच सांगतोय. आणि तू विसरलंस का तू कोणाशी बोलतेस? प्रीतम आहे ग मी, प्रीतम. किर्लोस्करांचं रक्त आहे माझ्या अंगात. मला जे हवंय ना ते मी बरोबर मिळवणार बघ. आज नंबर मिळवलाय, उद्या ती पण भेटेल बघ. तू टेन्शन नको घेऊ. ते समजा ठीक आहे. देवी यांनी तुम्हाला आणि आदित्य सरांना बोलवलंय, चला पट्टीशी. हो चल चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय गुलामानू, झाला का आराम? अद्वैत आणि नेत्राने लाड केले की नाही? आता हा विरोचक परत आलाय, आता कामाला लागायचं. चला उठा, या. छोवी, शाबास, खूप मजा केली तुम्ही. आता मजा नाही, आता सजा. पण घाबरायचं नाही, सजा तुम्हाला नाही देणार आहे. सजा आपण द्यायची,
कुणाला? अद्वैत आणि नेत्राला. इतका त्रास द्यायचा की नेत्राने माझ्या पायावर नाक घासून म्हटलं पाहिजे, विरोचका मी हरले. अन्न नाही, पाणी नाही, भुकेलं ठेवून मारायचं होतं तिला मला. पण या त्रिनयनाच्या भक्तांना कसं समजवणार की हा विरोचक मरत नसतो, हा विरोचक मारतो. अर्धवट छोवी, तो दोर दे, घे घे. घाल गळ्यात. असं नाही, गळफास तो बघ, फास करून ठेवलाय, तो गळ्यात घालायचा. झालं? तू माझा लाडका लेक कधीच नव्हतास रे, पण माझा लाडका गुलाम होऊ शकतोस. होणार ना लाडका गुलाम? मग आता तुम्ही मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका आणि नीट लक्षात ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मागे व्हा. तेजस भाऊजी, मागे व्हा. तेजस भाऊजी खाली उतरा. तन्मय बाजूला, तेजस खाली उतर. तन्मय, फाल्गुनी टेबल खेचा. नाही, आम्ही मागे होतो. नाही तन्मय थांब. एकदा सांगितलं ना मागे व्हा तर मागे व्हायचं. परत पुढे आलात तर तेजसला गळफास लागेल. काकू, फाल्गुनी ताई, असं नका करू. तुम्ही मागे व्हा, प्लीज ऐका माझं, मागे व्हा. फाल्गुनी ताई, तेजस भाऊजी आहेत. काय करताय तुम्ही? टेबल सोडा. तिथे सांगून नाही ऐकणार. वर चढतो आणि तसा फास करतो आधी. सॉरी काकू, सॉरी. एकदा सांगितलेलं कळत नाही? मागे राहायचं, पुढे यायचं नाही. कोणीही काहीही बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. आता जर कोणी बोलण्याचा किंवा पुढे येण्याचा प्रयत्न केला ना तर हे टेबल खेचलं जाईल आणि याचा जीव जाईल. त्याला जबाबदार तुम्ही असाल. आत्ताच्या आत्ता या रूम मधून बाहेर जा. आत्ताच्या आत्ता. तन्मय, फाल्गुनी टेबल खेच. आम्ही बाहेर थांबतो. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची, घराबाहेर जाऊन जर इंद्राणी आणि बिंडोक राजाध्यक्षाला शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी तेजसचा जीव जाईल. आणि घरात राहून आमच्याशी लबाडी केली तर इंद्राणी आणि बिंडोक राजाध्यक्षाचा जीव जाईल. काय बोलताय तुम्ही? विरोचकाचा नका ऐकू. सगळं विरोचक मुद्दाम घडवून आणतो. विरोचक तुमचा सुद्धा जीव घेणार आहे. तुम्ही एकदा सांगितलं ना, बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. विरोचक जे म्हणेल
तेच तसंच आणि तेवढंच घडणार. तिथे आता इथून बाहेर चल. एक माझं नेत्र बाहेर आहे. नेत्र आपण सांगून नाही ऐकणार ते. काकू तेच बोलते जे फिरोशकाने तिला सांगितलं. आला कधी, तो गेला कधी, विरोचक आता आहे कुठे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही दादा, माफ कर मला. अरे तू एकीकडे तिला मुलगी म्हणतोस, दुसरीकडे तिचं प्रेम तिला मिळून द्यायला नकार देतोस. असं का दादा मामा? हे बघ शिनू, उमाने सुरुवातीपासूनच ओवीला मुलगी मानलं होतं. त्यावेळी माझा या सगळ्याला विरोध होता, पण तरी मनाविरुद्ध जाऊन मी ओवीला मुलगीच मानलं होतं. आणि आता तर ओवीने माझ्या मनात मुलीची जागा घेतली. माझ्यावर ओवीचे खूप उपकार आहेत. तिने निशीचा जीव वाचवलाय. मी माझ्या मुलीला आता वाऱ्यावर नाही सोडणार. निशी, त्याला होणारा त्रास मला कळतोय, बट मी असं सतत त्याच्या समोर राहिले ना तर तो असाच ऍडमेंट वागत राहील. मी त्याच्या समोरच नसले, त्याच्या समोर थांबलेच नाही तर त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच उरणार नाही ना. म्हणून मला इथून जाणं खूप गरजेचं वाटतंय. आणि तसं केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. मी दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं. प्रेमात ऑप्शन नसतं. मी पण माझ्या मॉमला सेम सांगितलं होतं, निशी नाहीतर कोणीच नाही. आणि तू इथून गेल्यानंतर शिनू तुला विसरून जाईल असं जर तुला वाटत असेल ना, तर इधर तू शिनूला ओळखलं नाहीयेस किंवा तू स्वतःला फसवतीयस. तूच सांगायचीस ना मला की पळ काढणं हा कोणत्याही प्रश्नावर उत्तर नाहीये, मार्ग नाहीये. ओवी अगं, तूच आहेस जिने मला पुन्हा माझ्या हातात रॅकेट दिलंय. प्रेम काय असतं हे तू मला सांगितलंयस. ओवी, तू मला आधार दिलास भर मांडवातून नीरज सरांना भेटण्यासाठी. तूच शिकवलंस ना की समोर आलेल्या परिस्थितीला तोंड देता आलं पाहिजे. मग आता तूच का पळ काढतेस? ओवी, तुझ्या अशा वागण्याने ना तू सुखी होणार आहेस ना श्रीनू. प्लीज हा विचार नको करूस. आणि ओवी, आणि कोण कुठलाही डिसिजन घेऊ नकोस. प्रेम आयुष्यात फक्त एकदाच होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही उमाई, बघ तू ओवीला एकटीला सोडून कुठेही जाणार नाहीयेस. काही काम असेल तर मला सांग ना, मी करतो. हा पण ओवी, अजून थोडे दिवस तू काही करणार नाहीयेस. हा, खरंच आता उमा मावशी नसली तरी चालणार आहे. आणि चारू असतं ना त्या माझ्यासोबत. सो उमा मावशी नसली तरी चारू असेल. इथे सगळे जण असले तरी उमाई इथून कुठेही जाणार नाहीये. आणि ती असं काही म्हणाली आहे का की तिला त्रास होतो म्हणून? नाही ना. तसं असेल तर मी तुझ्या खोलीवर अंथरून घालून झोपत जाईन, पण मी तुला असं कोणाबरोबरही सोडून कुठेही जाणार नाही.
श्रीनू, एक मिनिट बाहेर आहे ना. कशाला? काय झालं? काय काम आहे? अरे ये तर, सांगते. जरा वेळ बाहेर ये प्लीज. बोल. तू आता आतमध्ये ओवीला आणि उमा त्यांना काय सांगत होतास? की तू ओवीला असं कोणाबरोबरही एकटीला सोडणार नाहीस. याचा काय अर्थ होतो श्रीनू? याचा काही अर्थ होत नाही. मला जे वाटलं ते मी बोललो. आणि या सगळ्याचं स्पष्टीकरण मी तुला का देऊ? कारण त्या दोघींसोबत मी त्या खोलीत राहते. याचा अर्थ तू हे सगळं मलाच उद्देशून बोलत होतास, बरोबर? बरं ठीक आहे. तुला आता माझ्याच तोंडून सगळं ऐकायचंय ना? मग ऐक. चारू, मला तुझ्या सामानामध्ये ती खाजकुजली सापडली. हुमाईने ओवीसाठी जो गाऊन शिवला होता तो तू घालून बघितलास आणि मग तुझ्या अंगावर रॅशेस सुटली. याचा अर्थ हा सगळा योगायोग नव्हता. हे सगळं तू घडून आणलं होतं, हो ना? चारू, तुझं नशीब चांगलं आहे की ओवीने मला थांबवलं. नाहीतर मी हे सगळं सगळ्यांसमोर सांगणार होतो. हे जे काय तू करतेस ना, ह्या सगळ्याचं मंजू मामीला ऐकून घ्यावं लागलं असतं. तिला बोलणी खावी लागली असती सगळ्यांची. म्हणून मी कोणाला काही सांगितलं नाही. नाहीतर मग दादा मामा आणि दायचीने त्या क्षणी तुला तुझ्या घरी पाठवून दिलं असतं. इथून पुढे ओवीच्या बाबतीत मला तुझ्यावर एका पैशाचाही विश्वास नाहीये चारू. आणि मला माहिती आहे याआधी जे काय सो कॉल्ड योगायोग घडलेत ना, त्या सगळ्यात तुझाच हात असणार आहे. नाही नाही श्रीनू, श्रीनू, सगळ्याच गोष्टी माझ्या विरुद्ध जायला लागल्यात. मला एकदा ह्याबद्दल दायचीशी बोलायलाच हवं, नाहीतर सगळं कठीण होऊन बसेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय करायचं? काहीच कळत नाही. काय सुचत तर नाही वंदे, पण काहीतरी व्यवस्था होईल वंदे. निघल, काहीतरी मार्ग निघल. बघ, उगा टेन्शन घेऊन नको राहूया आपण. आई, झाली का पैशांची व्यवस्था? जमले पैसे? नाही अगं, तुझे काका आले होते आता, त्यांच्याशी पण तेच बोलत होतो आम्ही. हे घर गहाण टाकून. आई प्लीज, हे सगळं सांगत नको बसू आता मला. काय करायला लागणार आहे, काय नाही करायला लागणार आहेत. आणि नसेल होत पैशांची व्यवस्था ना, तर नका करू लग्न माझं. पण हे सगळं सांगत नको बसू मला. अगं, जगात काय फक्त तुझ्याच मुलीचं लग्न होत नाही. आणि काय का शिवा, नको तेव्हा मोठ्या मोठ्या बाता मारत बसतेस तू. बाबांनी मला ह्याची जबाबदारी दिली आहे, त्याची जबाबदारी दिली आहे. प्रत्यक्षात काही घडत नाहीये तुझ्याकडून. एवढं काय करायचंय? लग्नासाठी एवढं तर लागणारच आहे ना मला. ते पैसे जमा होत नाहीये तुमच्याकडून. दिव्या, थोबाड सांभाळून बोला. कोणाशी बोलते कळतंय का तुला? आमचं काय होतंय ते आमचं आम्हाला माहिती. काय झालं एवढं? जरा काही बोलायला गेलं की मला शांत बसवता तुम्ही. मला काय झालंय याचं तुम्हाला काही वाटत नाही का? नाही, तुम्ही पैशांची व्यवस्था करा, नाहीतर मी लग्नात उभी राहणार नाही. कळलं शिवा? दिव्या, थोबाड वर करून बोलू नका, सांगून ठेवते. बोलणार म्हणून सांगते, टाकीन थोबाड फोडून. आई, आजी, हे बघ शिवा, तू आता तिची बाजू घेऊन बोलू नगस. अगं, इतका चांगुलपणा चांगला नसतोय. बघतीस ना कशी थोबाडवर करून बोलती ते. हे बघा, एक मिनिट, तुम्ही माझं जरा ऐकाल का? तुम्ही अजिबात काहीही टेन्शन घेऊ नका. जे काय करायचं ते मी बघते. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? कुठनं पैसा आणणार आहेस सांग की. आजी, ते सगळं मी तुला नंतर सांगते ना.
आता आपल्याला जे काही करायचं ना ते सगळं दिव्यासाठी करायचंय. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आजपर्यंत मी ज्या ज्या गोष्टींवर प्रेम केलं ती गोष्ट एक एक करून माझ्या आयुष्यातनं निघून गेली. आधी पप्पा गेले, चक्कूला गेला, तुला तर मी स्वतःहून लांब करते हे माहित असून की पप्पाची सगळ्यात लाडकी आठवण तू आहेस. तू सोबत असलीस ना, पप्पा सोबत आहे असं वाटतं. पण मी हे सगळं मुद्दामून नाही ना करत आहे. मी पप्पाला शब्द दिला होता, दिव्याची काळजी घेईन, आणि आता तर तिचं लग्न आहे तर मला हे करावंच लागेल. पण तू ना सॉलिड आहेस यार. आजपर्यंत तू जेवढी माझी साथ दिली आहेस ना तेवढी कोणीच नाही दिली. पण माझे हात बांधले गेले हे सगळं माहीत असून पण मी काहीच नाही करू शकत. तूच सांग मी काय करू. का सतत फोन करतोय? हा काही थांबणार नाही. मरू दे, मी नाही उचलणार याचे कॉल्स. फोन का नाही उचलत आहे? पण मी सुद्धा असं ऐकणार नाहीये दिव्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठली साडी निवडू? सगळ्याच छान आहेत. आत्ताच एवढ्या घेतल्यात, लग्नानंतर तर माहिती नाही किती येते. का सतत कॉल करतोयस चंदन? मी सांगितलंय तुला मी बिझी ऑलरेडी. मी तुझेच फोन उचलत बसू का? अगं हो माहिती आहे. मी काय म्हणतोय ते ऐकून तर घे अगोदर. बोल लवकर, वेळ नाही माझा. वेळ तर काढावा लागेल तुला. का? अगं मी हे म्हणत होतो की मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये, एकदम अर्जंट. मी काय रिकाम टेकडी आहे का चंदन? तुला सांगितलेलं काम करत नाहीयेस, पण माझं लग्न ठरलंय आणि त्याची तयारी करणं गरजेचं आहे माझ्यासाठी. अगं हो स्वीट हार्ट, मला माहिती आहे. मी आता येऊ शकत नाही, तू बघ तुझं काय ते. अगं राणी, तू सांगितलेली गोष्टच तर मला करायची आहे, त्यासाठीच तर बोलवतोय तुला. म्हणजे हे दिव्या बेब्स, आज मी तुला माझ्या आई वडिलांना भेटवायला घेऊन जाणार आहे. मस्करी करू नकोस हा चंदन. अगं राणी, खोटं नाही बोलते, अगदी तुझी शपथ. खरंच
काय करू आता? नाही गेले तर हा सतत फोन करून छळणार. त्यापेक्षा जाऊन बघते. दिव्या, ठीक आहे, येते मी. हा, मला वाटलंच होतं तू येशील. आणि हा, छान तयार होऊन या. आज पहिल्यांदा तू तुझ्या सासू सासऱ्यांना भेटणार आहेस. वाट बघतोय. बाय. शिवा, तू बरी आहेस ना? शिवा, तुझं सगळ्यात जास्त प्रेम ना ह्या गाडीवर होतं. तू किती जीव लावला ह्या गाडीला? हो शिवा, जेव्हा आम्ही या गॅरेज मध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा ही गाडी तू आम्हाला दाखवलीस आणि म्हणाली ही आपल्या पप्पाची गाडी म्हणून. शिवा, ही गाडी नाही ना तर तू नाही, आणि तुझ्याशिवाय ही गाडी नाही. शिवा, आपण काहीतरी दुसरा मार्ग काढूयात नाही यार. असा डिसिजन घेऊन काय होणार आहे? तुम्हाला काय वाटतं, मी विचार केला नाहीये का? दुसरं काहीच नव्हतं म्हणून हे केलंय, आणि मलाही वाईट वाटतंय. शिवा, आम्हाला सांग, तुझं सगळ्यात जास्त प्रेम ह्या गाडीवर की दिव्याताईवर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अधिपतीसाठी अक्षरा कशी पॉझेसिव्ह होते बघितलंस ना? त्या सरगमचं वागणं मलाही खटकत होतं. त्यात तिला भुवनेश्वरीनं आणलं होतं, त्यामुळे शंकाही होती तिच्याबद्दल. ती गेली ते एका अर्थी बरंच झालं, आणि तिच्यामुळे चांगलं काम सुद्धा झालं. अक्षराला अधिपतीबद्दलच्या प्रेमाची जाणीव होते तिच्यामुळेच. पण आता काय, अधिपतीचं गाणं ते कसं सुरू होणार? भुवनेश्वरी तुझं स्वप्न पूर्ण होऊ देणार की नाही हे प्रश्न आहेत. बघूया. मी मात्र अक्षराच्या मागे ठामपणे उभा राहणार आणि अधिपतीच्या गाण्याची शिकवणी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत राहणार. फोन केलता मावशी अधिपतीसनी, पर मला वाटत नाही ते येतील म्हणून. ते काय म्हणले फोनवर? लगेच येतो म्हणले. पर ते अक्षदा त्यांना येऊ देईल असं काय वाटत नाही बघ मला. त्यांचं सोड ग, पण आमच्या मायेवर पूर्ण विश्वास आहे. अधिपती येणार, नक्की येणार. काय झालं? काय नाही हो, जरा डोकं दुखायलंय. कशानं दुखायला डोसकं? मला फोन करायचा नाही मग, आणि केव्हापासून दुखायला? काय झालं? काय मला काय कळलंच नाही. झाला बराच वेळ झाला हो. हो, मला आधी तर सांगायचं, मला कोणीच काय सांगितलं नाही. अहो, एवढं काही नाही हो. एवढं काय नाही कसं? चला आपण डॉक्टरकडे जाऊया. चला. नाही नाही, डॉक्टर बिक्टर काही नग. आम्ही बोललो त्यांच्याशी, त्यांनी गोळ्या दिल्यात, घेतल्यात आम्ही. जावा जावा, तुम्ही आराम करा. गोळ्या घेतल्यात हे खरं आहे, पण मी डॉक्टरांना बोलवू का किंवा फोन करू का त्यांना? खूप दुखतंय का डोकं? नाही नाही, एवढं काही नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ. जावा जावा, तुम्ही आराम करा. आराम काय करा? तुम्हाला नाही बरं आणि आम्हाला सांगा आराम करा म्हणून. नाही नाही, मला सांगा तुम्ही काही खाल्लंय का? मी आणू काही? नाही, काही इच्छा नाही, काही खाण्याची इच्छा नाही. अहो, असं कसं? मी पेज वगैरे काहीतरी आणते. अहो न ग, बघतो आम्ही नंतर काय खायचं ते. तुम्ही काळजी नका करू. अधिपती, जावा तुम्ही. अहो, जावा तुम्ही. कुठे जावा तुम्ही? तुम्हाला नाही बरं, जावा तुम्ही कुठे? मी इथं असतो. तुम्ही कुठे जावा? तुम्ही काय नसतो. सुनबाई, अधिपती काय ऐकायचे नाहीत, पण तुम्ही तरी जावा. नाही नाही मॅडम, मी सूप वगैरे पाठवते तुम्हाला काहीतरी. अहो, ते सगळं राहू द्या, पण ते आधी हातपाय धुवून घ्या आणि देवी समोर दिवा लावा जरा. अहो पण ठीक आहे. असं अंगावर नाही काढलं पाहिजे आपण. आई साहेब,
चंचे तू गेलीस तरी चालेल बर का. वय मावशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू गाणं शिकणार आहेस? म्हणजे हे कधी झालं? हे असं अचानक का तुला गाणं शिकावंसं वाटलं? काय म्हणजे गाणं कोणी शिकायचं हे काय कुठं लिहून ठेवलेलं असते वय? म्या नाही शिकू शकत वय गाणं. पण तू आणि गाणं म्हणजे अगं पर तूच म्हणतीस ना वा काही एखादी कला यायला पाहिजे, आणि म्हणूनच तर तू आधीपतीसनी गाणं शिकवायच्या मागे लागली होतीस. मग आता म्या गाणं शिकते तर तुला एवढं काय आश्चर्य वाटतंय? नाही, मला ते नाही म्हणायचंय, पण तुला मी कधीच गाताना बघितलं नाही. मला गाण्याची आवड आहे असंही तू कधीच म्हटलेलं नाहीयेस. अचानक तुला कसं काय वाटलं गाणं शिकावंसं? एकदम काय झालं? आता नाही सांगितलं म्या तुला कवा, पर तू मला गाताना बघितलं नाही म्हणजे मला गाणं आवडत नाही असं असतंय वय कुठं? अगं मला का नाही शाळेपासूनच गाण्याची आवड होती. म्हणजे मी शाळेत असताना गुणगुणायची बी, पर मावशीला आवडत नव्हतं ना, म्हणून मी ते बंद केलं. आता मधी नाही का सरगम मॅडम आधीपतीसनी गाणं शिकवाय यायच्या, तेव्हा मी त्या ऐकायची आणि गुणगुणायची बी. पण मग मावशीनं ऐकलं अगं आणि डोळं वटारलं, म्हणून मग मी ते बंद केलं. मग मी तिला घाबरत म्हणलं का मावशी मला बी गाणं शिकायचंय. मग मावशी म्हणली का शिक. अच्छा, ते कळलं मला, पण कमालच झाली. कमाल कमाल काय त्यात? अहो कमाल कवा झाली असती? आम्ही आधीपतीनं गाणं शिकायची परवानगी दिली आणि चंचीला दिली नाही. तसं जर झालं असतं तर कमाल झाली असती. अहो तिच्यावर अन्याय नसता का झाला? आणि या घरात आम्ही कुणावर बी अन्याय होऊ देत नाही, आहे का नाही? नाही, बरोबर आहे मॅडम, मला मान्यच आहे चंचलाने गाणं शिकायला घेणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण सरगम मॅडमच का? दुसरं कोणी का नाही? नाही, आता आम्ही तुम्हाला उलटा प्रश्न विचारतोय. सरगम का न ग? हा, दुसरं कोणी कशाला पाहिजे? तुमचा काय प्रॉब्लेम आहे हो तिच्या बरोबर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.